राजापेठ उड्डाणपुलावरील रेतीच्या ट्रकच्या भीषण अपघातानंतर अमरावती शहरात दिवसा ट्रक प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे। मात्र या आदेशाला धाब्यावर बसवत एक ओव्हरलोड ट्रक थेट मोरबाग परिसरात पोहोचला आणि अरुंद रस्त्यात अडकून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली। आता सर्वात मोठा प्रश्न असा की हा ट्रक शहरात नेमका कोणत्या मार्गाने आला, त्या मार्गावर पोलिसांची ड्युटी नव्हती का, की नो एंट्रीची अंमलबजावणी कागदावरच मर्यादित आहे। राजापेठ उड्डाणपुलावरील रेतीच्या ट्रकच्या भीषण अपघातानंतर अमरावती शहरात दिवसा ट्रक प्रवेशबंदी लागू करण्यात आली। मात्र या आदेशाला धाब्यावर बसवत एक ओव्हरलोड ट्रक थेट मोरबाग परिसरात पोहोचला आणि अरुंद रस्त्यात अडकून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली। आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की हा ट्रक शहरात नेमका कोणत्या मार्गाने आला, त्या मार्गांवर पोलिसांची ड्युटी नव्हती का, की नो एंट्रीची अंमलबजावणी फक्त कागदावरच मर्यादित आहे। राजापेठ उड्डाणपुलावरील ट्रक अपघातानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत जड वाहनांना प्रवेश बंदीचे आदेश लागू केलेत। या निर्णयाचे नागरिकांनी स्वागतही केले होते। मात्र काही दिवसातच या आदेशावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना मोरबाग परिसरात घडली। ओव्हरलोड ट्रक थेट मोरबागमध्ये शिरला आणि अरुंद रस्त्यात अडकला। यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली। नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हा ट्रक शहरात कोणत्या मार्गाने आला। ज्या रस्त्यांवरनं हा ट्रक गेला त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त नव्हता का? जर पोलीस तैनात होते तर त्यांनी ट्रक का अडवले नाही, की नो एंट्रीच्या नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले? जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांची अशा प्रकारे पायमल्ली होत असेल तर आदेशांची प्रभावी अंमलबजावणी नेमकी कोण करणार? राजापेठ दुर्घटनेनंतर कठोर कारवाईची भाषा करण्यात आली होती। मात्र मोरबागमधील या घटनेनंतर पुन्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत। जर अशा प्रकारे जड वाहने शहरात प्रवेश करीत राहिलीत तर भविष्यात आणखी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता नागरिकांची मागणी एकच आहे, ज्या मार्गावरून ट्रक शहरात आला त्या मार्गावरील सीसीटीव्ही तपासण्यात यावेत। कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि नो एंट्रीची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावेत। मोरबागमध्ये ओव्हरलोड ट्रक पोहोचविणे ही केवळ वाहतूक कोंडीची घटना नाही, तर नो एंट्रीच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी बाब आहे। आता पोलीस प्रशासन या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करते का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। मोरबागमध्ये ओव्हरलोड ट्रक पोहोचणे ही केवळ वाहतूक कोंडीची घटना नाही, तर नो एंट्रीच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी बाब आहे। आता पोलीस प्रशासन या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करते का, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे।